नमस्ते. आज आपण बोटनेक कसं टाकणार आहोत हे बघणार आहोत. त्याच्यासाठी मी पहिला ब्लाऊजवरचा माप घेतला, म्हणजे उंची मापून घेतली. ती होती 13. त्याच्यात 1 प्लस ॲड केला म्हणजे 14 इंच झाली. आता पहिला मी सरळ लाईन मारून घेतली आणि मग त्याचा सेंटर काढला आणि तिथे पण एक लाईन मारून घेतली. ही बघा अशी ही लाईन मारून घेतली, कारण आपल्याला बोटनेक टाकायचा आहे. म्हणजे शोल्डर मोठा असतो बोटनेकचा. 14 इंचचा शोल्डर आहे. मग मी दोन्ही साईडला 7-7 इंच असं टाकून घेतलं. आता आपल्याला बोटनेक बनवायचं आहे, म्हणून त्याच्यासाठी बोटनेकसाठी मी पहिला 3 इंचाची उंची घेतली आणि रुंदीला मी 4 इंच ठेवलं. हे बघा, रुंदीला मी 4 इंच का ठेवलं, कारण म्हणजे कमी ठेवलं ना का तर तो असा आखडल्यासारखा होतो, म्हणजे खेचल्यासारखा वाटतो. म्हणून वरती मी 4 इंच ठेवली ना, खालती मी 3 इंच ठेवली आणि हा एक लाईन मारून घेतली. आणि परत दुसऱ्या साईडला पण सेम तसंच केलं, एक लाईन मारून घेतली. आता आपल्याला राऊंड शेप बनवायचा आहे, म्हणून मी त्या कोपऱ्यामधून 1 इंच, दुसऱ्या कोपऱ्यामधून 1 इंच, म्हणजे आपलं हे बरोबर जो बोटनेकचा गला असतो ना, तो हा बरोबर तयार होतो. हा आपला बोटनेकचा गला तयार झाला. हे बघा, मी सर्व बाजूनी हातानेच गला बनवून घेतला हा राऊंड शेपने. आणि आपला हा बोटनेक साध्या सोप्या अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला हे छापायची पण गरज नाही. आता याला वर्क करताना अर्धा इंच सोडून, हे बघा, दोन्ही साईडला अर्धा इंच सोडायचं आणि आपण आरी वर्क सुरू करू शकतो. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसं वाटलं हे